मित्रांनो, महाशिवरात्रीला तुमचा पण उपवास असणार आहे, हो की नाही? तुम्ही पण मंदिरात जाणार आहात, पूजापाठ करणार आहात, दानधर्म करणार आहात, भजन करणार आहात. सगळं करत असताना एखाद्या ज्योतिर्लिंगाची माहिती जर आपण दुसऱ्याला दिली तर आपल्याला मनाला शांतता मिळते आणि आपल्याला काहीतरी माहिती आपण देऊ शकतो याचंसुद्धा समाधान आपल्या मनाला होतं. म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करत आहे 12 ज्योतिर्लिंगाची उत्पत्ती आणि माहिती. चला, पुढचा लिंग कोणता आहे तो बघूया. त्र्यंबकेश्वर. त्र्यंबकेश्वर हे आपल्या जवळच आहे, सर्वांना अगदी माहिती आहे. तरीसुद्धा मी अगदी थोडक्यात माहिती सांगते. त्र्यंबकेश्वर हे 10वे ज्योतिर्लिंग नाशिकपासून 36 किलोमीटरवर त्र्यंबक गावी आहे. जवळच गौतमी म्हणजे गोदावरी आहे. मंदिरात ब्रह्मा, विष्णू, महेश अशी 3 लिंगे आहेत, म्हणून याला त्र्यंबकेश्वर असे म्हणतात. ऋषींनी सांगितल्याप्रमाणे गौतमाने तपश्चर्या केली, तेव्हा भगवान शंकर प्रकट झाले आणि शंकर गंगेला म्हणाले, गंगे, तू गौतमाला पावन कर आणि लोक कल्याणासाठी वैवस्वत मनुच्या 28व्या कलियुगापर्यंत पृथ्वीवर राहा. गंगेने शंकराची आज्ञा मान्य केली. सर्व ऋषीमुनींनी गौतमांचा जय जयकार केला. मग देवांनी विनंती केली असता शंकर गौतमीच्या तटावर त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग रूपात कायमचे राहिले. हे ज्योतिर्लिंग महापातकांचा नाश करणारे आणि मुक्तिदायक आहे आणि आपल्या सर्वांच्या जवळ आहे. आपण बऱ्याचदा दर्शन घेतो, हे आपलं भाग्य आहे. हर हर महादेव.